नालासोपाऱ्यात एका पाठोपाठ एक अंमली पदार्थ तस्करी होणाऱ्या घटना समोर येऊ लागल्या आहेत। रविवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास नालासोपारा पूर्व यशवंत हाईट जवळ मुख्य रस्त्यावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन महिलेला अटक केली आहे। विक्ट्री एबेके असे ह्या महिलेचे नाव असून तिच्याकडून 1,60,00,000 रुपयाचे मॅकेट्रोन नावाचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। वसई विरार शहरामध्ये विविध ठिकाणी भागातून छुप्या मार्गावरून अंमली पदार्थ तस्करी होण्याची असल्याची घटना समोर येऊ लागले आहेत। रविवारी नालासोपारा पूर्व यशवंत हाईट जवळ परिसरामध्ये एका महिला अंमली पदार्थ तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार तुई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने व एटीसी पथकाने सापळा रचून संशयित महिला नायजेरियन महिला हिला ताब्यात घेतलं आणि झडती घेत असताना तिच्या बॅगेत मॅकेट्रोन नावाचे अंमली पदार्थ आढळून आले आहेत। 800 ग्राम वजनाचे असे 1,60,00,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। या प्रकरणी विक्ट्री एबेके या महिलेला अटक करून तिच्या विरोधात तुई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आम्ही या प्रकरणी पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांनी सांगितली आहे। 2 दिवसापूर्वी तुई पोलिसांनी नालासोपारा पूर्व प्रगतीनगर मधील राहत्या घरात अंमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्याला उद्ध्वस्त केला होता। त्यावेळी 5,60,00,000 रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज जंक्शन टीव्ही, नालासोपारा।